तर नमस्कार मित्रांनो, कशा आहेत सर्व? तर मजेत ना, आणि मजेतच राहायला पाहिजे. कारण की बघा, आज व्हिडिओ काढायचं कारण काय आहे की जेणेकरून आता वायरिंगचं काम करतो पण मी पट्ट्यामध्ये करतो. पण आता मी म्हणलं कन्सिलमध्ये करून बघावं. आता मी माझ्या घरचं पण केलं होतं कन्सिलच, पण मला आता माझ्या घरचं मी कसं म्हणजे माझ्या ह्याने म्हणजे माझ्या दिमागाने मी केलं. पण आता बाहेरच्या लोकांचं करायचं म्हणलं तर कसं आहे, एकदम आपल्याला व्यवस्थित करणं गरजेचं आहे. सगळ्या वायरी इकडून तिकडं ती टाकायचं. आता माझ्या ह्याच्यामध्ये पण माझ्या थोड्याफार चुक्या झाल्या, ते त्या चुका आता मी इथं सुधारवणार. म्हणजे आता कसं माझ्या घरचं मला काय प्रॉब्लेम नाही, पण आता दुसऱ्याच्या घरी करायचं म्हणलं तर ते काय करायचं, मी जे बँड असतात म्हणजे आता एक सांगण्याचं उदाहरण कसं असतं, हा एल बँड आहे. आता बघा इथं हा एल बँडच्या जागी मी काय केलं, बारकं बँड एल वापरलं. तर बारकं एल वापरणे मग ती माझी इथं वापरलं. पण तेव्हा मला कळालं की मी वायर खेचताना मला भरपूर प्रॉब्लेम आले. पण आता आपण कधी कन्सिल वायरिंग करत नाही, तर मग आता काय ह्यावेळेस कन्सिल वायरिंग करायला घेतले दुसऱ्याची म्हणजे. आता ते पण ओळखीचीच आहेत माझ्या. तर आता मी तुम्हाला दाखवतो एक्झाम्पल मी कसं काय केलेलं आहे ते. आता तुम्ही बघून घ्या. आणि ते जे केलं आहे असं ते पण ओळखीचं आहे. पण आता त्यांचं घराचं काम आहे, आता त्यांनी आपल्याला दिलं आहे. माझं पट्ट्या मारायचं काम होतं, पण त्यांचं प्लॅनिंग सगळं चेंज झालं. मग आता कन्सिल वायरिंग करावं. तर आता बघू शकता तुम्ही कशा प्रकारे आता बोर्ड वगैरे मारल्यात, हे सगळं तुम्हाला दाखवतो. आणि आता वायरिंग पण खिचायची आहे, त्यासाठी आता आलो आहे. आणि तेवढे म्हणजे जे काम होतं पहिलं जे झरी वगैरे मारायचं, तर फारसा वेळ भेटत नाही. तर मग काय होतं, व्हिडिओ करायला टाईम भेटत नाही. म्हणून ते काय तुम्हाला जरी मारलेलं दाखवलं नाही, पाईप फिटिंग करलेलं दाखवलं नाही, तर मी डायरेक्ट आता पाईप वगैरे फिटिंग केलेलं सगळं तुम्हाला दाखवते. तर आता हा आहे किचन. तर किचनच्या बाजूला 2 बटन 2 सॉकेटचा बोर्ड बसवलेला आहे. 6चा बोर्ड आहे. आता इथून ह्याची पाईप असा आलेला आहे, बघू शकता. आणि इथं पण त्यांचे 3 पॉईंट आहेत. तर 3 पॉईंटला तिथं 2 वे 3 वे तिथं सोडलेलं आहे. त्याचं पॉईंटसाठी ते लावलेलंच आहे. इथे असंच सोडलेलं आहे जेणेकरून वायर तार टाकली तर तिकडे खिचता येईल. आता हा जो पाईप आहे लास्ट साईडचा इकडचा, तर मग हा डायरेक्ट तिकडच्या रूमला गेला आहे सेपरेट. तिकडून त्या रूमची वायरिंग सेपरेट होणार. आता काम कसं झालं ते नक्की सांगा. आता कोण कोण वायरमॅन असतील त्यांनी बघत असतील व्हिडिओ. आता इथे पण एक बोर्ड लावलेला आहे, फक्त एक बटन एक सॉकेटचा, म्हणजे त्यांचं तिथं मंदिर येणार आहे. बाय चान्स ते काहीही लावू शकतात. आणि इथं ॲडजस्ट फॅनसाठी इथंच सोडलेला पॉईंट, म्हणजे आता तिकडं कशाला बघू फॅनच्या बाजूला परत स्क्रू वगैरे मारायच्या टायमाला प्रॉब्लेम नको म्हणून काय केलं, तिथं त्याचा एक बल्बाचा पॉईंट किंवा म्हणा कशाचाही पॉईंट म्हणा तिथं आपण सोडू शकतो. तर मग तिथं एक पॉईंट सोडून दिलेला आहे. तिथून काय केलं आहे, आता मग इथं पण एक पॉईंट सोडायचा आहे, इथं पण एक पॉईंट सोडायचा आहे. आता ह्यांचं सिलिंग असं बॉक्स टाईप बनणार आहे. तर मग इथं पण सेम तिकडं जसं सोडलं आहे तसं इकडं पण सोडलेलं आहे. मग त्याचा पाईप वेगळा घेतलेला आहे आणि तिकडच्या तो बोर्डाला गेला त्याचा पाईप वेगळा घेतलेला, म्हणजे दोन्ही बोर्डाचा पाईप वेगळा टाकलेला आहे. हे 2 आहेत ना ते. आणि आता हे जे आहे हा फक्त मेनमधनं वायर इथे येणार आणि तिथून बाहेरून एक आलेला आहे आणि एक तिकडचा त्या रूमचा एक, त्या रूमचा आणि इकडचा एक बाहेरच्या लाईटीचा. बाहेरचा नाही, इथे एसीचा बोर्ड लावलेला आहे इथे एक. असा आहे. तर अशा प्रकारे आपली वायरिंग आहे. आणि आता इकडं पण बघू शकता तुम्ही, इकडे एक दोन्ही साईडला बोर्ड दिलं आहे, म्हणजे जेणेकरून आता बेल्ट ठेवला तर इकडं तिकडं लावू शकता. एक्स्ट्रा काढून ठेवलेला पॉईंट कधीही चांगलं. दिसलं. आता इथं 3 पाईप आहेत. तिन्ही पाईप कसे आहेत, एक डायरेक्टचा पाईप आलेला, एक वरी गेला इथं, आणि एक तिकडं इन्व्हर्टर फिटिंग केलेला आहे. तर मग त्यासाठी पण तिथं गेलेला आहे. आणि हा इन्व्हर्टरसाठी आहे. एक बाथरूममध्ये गेला आहे आणि एक डायरेक्टचा आहे आणि एक इकडचा वरचा, म्हणजे असं 3 प्रकार आहेत. 4 पाईप आहेत त्यात. अशा प्रकारे आता वायरिंग केलेली आहे. आता इथे एक लाईट राहील आणि इथे एक लाईट राहील आणि मध्ये फॅन. आणि हा पॉईंट इथं सोडलेला आहे जेणेकरून इकडे दोघांचं वायर असेल तर ते खिचता येईल. त्यासाठी ते
एक लावलेला आहे. आता इथं बाथरूमचा कन्सील बोर्ड आहे. तर इथून डायरेक्ट होल मारला आहे. आतमध्ये त्यांनी पहिले स्टाईल लावले, ते वायरिंग तर पहिलं करायला पाहिजे होतं, पण त्यांना पण लक्षात नाही आलं. ते म्हणले मी स्टाईल लावून घेतो. म्हटलं घ्या. मग त्यासाठी बघा इथे सोडलेलं आहे. हा पाईपातनं मग सगळे वायर इकडे फिरणार. तर मित्रांनो, अशा प्रकारे आता मी माझं काम तुम्हाला दाखवलेलं आहे. आता पहिल्यांदाच करतो हे काम बाहेर म्हणजे, आणि घरी कसं आपण कसे कॉन्फिडन्स करून मी काम केलं. मग आता इथं काही टेन्शन नाही. आता सगळ्या गोष्टी आणल्या, सगळे काय वायर वगैरे घेऊन आले. आता काम चालू आहे. तर मित्रांनो, आता मी पूर्णपणे एक म्हणजे हॉलची पूर्ण वायरिंग खिचून घेतलेली आहे. आता ती पण तुम्हाला दाखवतो. बघू शकता तुम्ही. हे बघा, 1 2 3 4 एकात 2 पॉईंट तिथे दिले. 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि ही एक 14. बाकी इकडं सगळ्या वायऱ्या मेन वगैरे सगळं खिचून ठेवलेत याच्यामध्ये. म्हणजे जिथं जिथं मेन बोर्ड आहे त्याच्या सगळ्या वायऱ्या खिचल्यात. आणि परत हा मेन बोर्ड आहे, तो वरूनच वायर इकडे खाली खिचायचे. ती वायर नाही टाकलेली, ती पण टाकायचे. पण आता मला जेवढं काम करायचं होतं तेवढं आता केलं आहे. कारण की टाईम भरपूर झालेला आता. संध्याकाळचं आता काय असतं, संध्याकाळ म्हणायचंच नाही, सकाळीच म्हणावं लागेल. 13 इकडे एक 14. इथं म्हणजे हा छोटा पॅसेज आहे, तर बाय चान्स इथं पण अंधार पडू शकतो. मग इथं लावल्याच्यानंतर आतमध्ये थोडाफार उजेड पडेल. 14 पॉईंट तर तिथे दिलेलं आहे वरच्यावर. सॉकेट स्विच पकडलं नाही. 14 ते झालं. आणि आता हे बाकीचे मेन वायर इकडे खिचून ठेवली. इन्व्हर्टरची वायरच्या हे खिचून ठेवली. इथं अर्थिंग फक्त टाकायचे. अर्थिंगची वायर संपले. आणि आता मेन सगळ्या वायर आले आहेत तिकडे. ओके. मग आता इकडचेच ह्या रूमचीच, जे आता त्यांचं बेडरूम आहे छोटा, तर ह्याचीच वायर खिचायची बाकी आहे. तर मित्रांनो, बघितलं अशा प्रकारे मी काम केलेलं आहे. आता बघूया अजून पुढं करायचं आहे. काम तर भरपूर बाकी आहे, पण आता काय आहे, वायर संपलेली आहे म्हणून आता काम थांबवतो आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. कारण की हे काम मी असं बाहेर साईडला पहिल्यांदाच कन्सिलचं काम करतो आहे. इतर बाकी पट्टीचं काम करत होतं. जी पट्टीमध्ये आहे ती फक्त कन्सिलमध्ये करतो आहे. कन्सिलमध्ये कसं आता त्यांना सगळं पॉईंट पाहिजे. इन्व्हर्टरचं पॉईंट पाहिजे. इन्व्हर्टर बसवायचं आहे ना, आता मग इन्व्हर्टरची वायरिंग फिरवायची होती. परत आर्थिंगची वायर पूर्ण फिरवते. मग सगळ्या वेगवेगळ्या, मग जेणेकरून त्यांना पुढे प्रॉब्लेम येणार नाही. बघा, खर्च माणूस घराला एकच वेळ करतो, तर त्या खर्चाच्यानुसार खर्च बघायचा नाही, पैशाला बघून चालायचं नाही. घर बांधायच्या वेळेस ते म्हणतात ना, लग्न करून बघा आणि घर बांधून बघा. हे 2 गोष्टी केल्या ना, मग तुम्हाला कळेल. म्हणजे तुमचं सगळं ज्या अंगातलं माज मस्ती सगळं जिरून जाणार. बरोबर काम धंदा. कारण की लोकांचं पैसे घेतलेलं, लोकांकडून म्हणजे आता भलं लोकांकडून नाही, कुणी नातेवाईकांनी दिलं असेल, कुणी काय XYZ. आता तुम्ही पैसे कसं काय आणलं ते XYZ, ते तुमचा प्रश्न आहे. पण काम करायच्या वेळेस फक्त माझं म्हणणं एवढंच की तुम्ही ते काम प्रॉपर करून घ्या. आता मला जसं योग्य वाटतं आहे तसं मी त्या प्रकारे केले. आणि जसं त्या रूम मालकाला पाहिजे तिथं पॉईंट टाकल्यात. आणि मेन गोष्ट काय, त्यांना माहिती नव्हतं, पण मी सांगितलं की तुम्ही इथं टाका, की जेणेकरून तुम्हाला आयुष्यात पुढे प्रॉब्लेम येणार नाही. आता तुम्ही कन्सील करायला लागला, परत पट्टी मारायची म्हणलं की ते बेकार वाटणार. एवढं सगळं करायचं म्हणल्यावर आता पट्टी मारायचं म्हणलं ती बेकारच वाटणार ना. मग त्यापेक्षा काय, एकच वेळा थोडंसं विचार करा. वायरिंगचं काम तुम्हाला कधी करायचं आहे, सिलिंग कधी बनवणार आहे, परत तुमचं फर्निचर कधी बनणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना. आता मोठे जे आता बिल्डिंग वगैरेमध्ये असतात ते कसं आर्किटेक्ट इंजिनियर लावतात. पण आपलं साधारण परिवार म्हणजे कसं गरीब घरचं परिवार असेल तर ते काही इंजिनियर आर्किटेक्ट लावत नाहीत. आणि कॉन्ट्रॅक्टरही तसंच शोधतात. म्हणजे जेणेकरून कमी बजेटमध्ये काम पण आपलं चांगलं झालं पाहिजे, सगळ्या गोष्टी चांगल्या झाल्या पाहिजे. म्हणून काय होतं, इंजिनियर आर्किटेक्ट इथं राहत नसतो. म्हणून काय करायचं, आपण थोडासा विचार करायचा. घर बांधायच्या टायमाला आपल्याला कुठं पॉईंट पाहिजे ह्याचा पहिलाच विचार करायचा. आपलं जसं आता बांधकाम प्लास्टर झालं की तुमचं कन्सिलचं काम येते. म्हणजे कन्सिल म्हणजे काय, प्लंबिंग, वायरिंग, ह्या सगळ्या मेन घरातल्या गोष्टी असतात. आता कन्सिल ह्या गोष्टी म्हणजे घरातल्या म्हणजे कसं
पाण्याचा आणि लाईटीचा हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो. आयुष्यभर आपल्याला त्या घरामध्ये काढायचं आहे. आपल्या पिढ्यानपिढ्या पुढं वाढत राहणार. म्हणून काय करायचं, आपण थोडासा विचार करायचा की पुढे पण प्रॉब्लेम झाला नाही पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना तुम्ही विचारपूर्वक करावं लागतं. कारण कॉन्ट्रॅक्टरला दिल्यावर कॉन्ट्रॅक्टर त्यांचं काम करणार. बघा, कॉन्ट्रॅक्टरला दिल्याच्यानंतर ते त्यांचं काम करत राहणार. त्यांना जसं योग्य दरात परवडेल तसं ते काम करणार. आणि जे बाकीचं कसं असं मेन गोष्टीला खर्च जास्त आहे. जेणेकरून 4 दिवाळ तुम्ही उभा कराल काय तुम्हाला खर्च वाटणार नाही. पण जेव्हा 4 दिवाळ उभा झाल्याच्यानंतर तुम्हाला काम करायचं आहे तर सगळे फाटून हातात येणार तुमची म्हणजे आता जे कोण घर बांधत आहे त्यांची म्हणजे त्यांना माहिती पडलेलं आहे. ज्यांना म्हणजे आता मला बोलायचं काय तुम्हाला समजलं. कारण कसं आहे, लास्टला जाम काम छोटं काम असतं. लादीचं, परत पेंटिंग झालं, परत शिडी वगैरे भरपूर काय गोष्टी राहतात. मग ते काय होतं, थोडं म्हणत पैसा ना आपला लाखाचं 1.5 लाख 2 लाख जातात तरी पण माणसाला कळून येत नाही. तरी पण ते पैसे कमी पडतात. मग आपण इतरांकडून देत राहतो. हा व्यवहार चालत राहतो आयुष्यात. फक्त क्लिअर राहायचं आहे. आता मी पण घर बनवलं, मला माहिती आहे काय प्रॉब्लेम आहे. ओके, चालतंय. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आता मी थोडक्यात तुम्हाला काय 2-4 शब्द बोललो असेल वाकडे तिकडे, ते राग मानून घेऊ नका. आणि काम कसं चालमध्ये कळवा. चालतंय, बाय बाय.